So it's very important for us to be ready and keep our eyes open and ears open to every opportunity that God brings before us. आणि लक्ष देऊन ऐका, जेव्हा संधी आपल्याकडे येते डोळे उघडा, कान उघडा आणि त्याचा फायदा करून घ्या. So blind Bartimaeus, when he got to know that Jesus was passing from there, he made up his mind, I am not going to lose this opportunity. आणि मग जेव्हा आंधळ्या बार्तिमेने पाहिलं नासोरी येशू इथून जात आहे, तो म्हणाला आता बस ही संधी मी घालवणार नाही. He would have said in his heart, happy days have come again. आणि तो कदाचित हृदयात म्हटला असेल, आजपासून आनंदी दिवस सुरू झाले. Oh, my life is about to change now. माझं जीवन आता बदलणार आहे. This is the turning point in my आणि life. हे माझ्या जीवनाचं बदलाचा वेळ And आहे. he shouted on the tip of his voice, आणि मग तो जोराने बोलला, Jesus, येशू Son of David, दाविदाचे have पुत्र, mercy on me. माझ्यावर दया करा. But what happened? काय झालं? Everything was against him. मग सगळ्या गोष्टी त्याच्या विरुद्ध People केल्या. opposed him. आणि लोकांनी त्याला विरोध केला. People scolded him. लोकांनी त्याला But ओरडलं. moreover, पण त्यापेक्षा जास्त Jesus also never stopped. येशू पण नाही थांबला बघा. Jesus continued to walk. येशू चालत गेले पुढे. He could have got discouraged. आणि तो कदाचित निराश झाला असेल. And he could have said, let me देखता हूँ, next time try करता हूँ, हो गया तो ठीक है. जाऊ द्या आता पुढच्या वेळी बघू. आता येशूने ऐकलं नाही, जाऊ द्या. आवाज दिया मैंने यीशु. आवाज तर दिला नाही यीशु ने सुना नहीं. येशूने ऐकलं. यीशु खाली पैसे वाले लोग के पीछे जाता है. येशू फक्त पैशावाल्यांच्या हम मागे. जैसा भिखारी को नहीं देखता है. भिकाऱ्याकडे काय येशू बघा. यीशु असं से. येशू असं. He could have gone into depression. मग तो निराशेत गेला असता हे बोलून. लेकिन what did Bartimaeus do? बार्तिमेने काय केलं? दुनिया इधर का उधर हो जाएगा. दुनिया इकडची तिकडं. आज मुझे कोई नहीं रोक सकता. आज मला कोणी थांबवू शकत नाही. आज चमत्कार होना है तो होना है तो होना है. आज चमत्कार होणार आहे म्हणजे Jesus, येशू, Son of David, दाविदाचे पुत्र, have mercy upon me. माझ्यावर दया करा. Praise the Lord. यीशु बोला ये आदमी मुझे छोड़ने वाला नहीं. येशू म्हणतो हा व्यक्ती तर मला सोडणार. आज तो कुछ करना पड़ेगा. आज काहीतरी करावं लागेल. Praise the Lord. See, that is how we should be. If you are lazy आदमी रहेगा, lethargic चला रे, बैठना तो ठीक है, नहीं तो नहीं चालेल. Praise the Lord. If you have that attitude, you will never receive anything. आणि जर तुम्ही आळशासारखं राहिलं, भेटलं तर भेटलं, नाही तर बघून येऊया, झालं तर करू, तर मग तुम्हाला आशीर्वाद नाही मिळणार. See, I am blessed. बोला मी आशीर्वादित आहे. God's hand is upon me. देवाचा हात माझ्यावर आहे. He has chosen me. त्याने मला निवडले. He has appointed me. त्याने माझी नेमणूक केली. He has called me. त्याने मला पाचारण I'm केले. more than a conqueror. मी महाविजयी आहे. I'm an ambassador for Christ. देवाचा राजदूत आहे. Praise the Lord. I am an ambassador for मी Christ. परमेश्वराचा, ख्रिस्ताचा राजदूत आहे. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. Bartimaeus said, let anything happen, I have to receive my miracle आणि today. मग बार्तिमेय म्हणाला आज काही होते मी माझा चमत्कार स्वीकार. Jesus also said, ये मुझे छोड़ने वाला नहीं है. येशू म्हणाला हा नाही सोडणार. इसको चमत्कार करना ही याला पड़ेगा. चमत्कार दाखवले. Bring him to me. माझ्याकडे आणा त्याला. And God, Jesus healed him. आणि येशूने त्याला बरं केलं. Praise the Lord. Bartimaeus never again begged in his life. आणि मग बार्तिमेयने परत कधीच भीक नाही मागितली. एक बार परमेश्वर ने तुम्हारे आंखों को खोल दिया, तुम जिंदगी में कभी भीख नहीं मांगोगे. आणि एकदा परमेश्वराने तुमचे डोळे उघडले, तुम्ही कधी भीक नाही मागणार, दरिद्री नाही होणार. Say thank you, Jesus. म्हणा धन्यवाद. Praise the Lord. So what we need to do is we need to be diligent. आपल्याला काय करायचं आहे? झटून शोध करायचा. God's anointing is upon us. देवाचा अभिषेक तुमच्यावर आहे. आमेन. हालेलुया. Amen. Hebrews chapter 1 verses 7 tells us इब्री पत्र 1:7 आपल्याला सांगतं that the ministers of God, they are flames of fire. आणि देवाचे सेवक अग्नी ज्वाला आहेत. Amen. Hallelujah. In Matthew chapter 3 verses 11. आणि मत्तई 3:11 मध्ये Their Bible tells us, John the Baptist tells us, he says, I baptize you in water, but the one who comes after me will baptize you with the Holy Ghost and fire. आणि इथे म्हटलंय मी पाण्याने तुमचा पश्चातापासाठी बाप्तिस्मा करतो, परंतु माझ्या मागून जो येत आहे तो माझ्यापेक्षा समर्थ आहे आणि तो तुम्हाला पवित्र आत्मा आणि अग्नीने बाप्तिस्मा. Praise the Lord. हालेलुया. Amen. क्या बोल रहे हैं यहाँ पे जॉन द बैप्टिस्ट? यो बाप्तिस्मा करणारा योहान पानी से बपतिस्मा दे रहा था लोग. तो लोकांना पाण्याने बाप्तिस्मा लेकिन देतो. बपतिस्मा देने वक्त पण बाप्तिस्मा देताना उसने बोला मैं तुमको पानी से दे रहा हूँ मी बपतिस्मा, तुम्हाला पाण्याने बाप्तिस्मा लेकिन देतो, मेरे पीछे से कोई आने वाला है, पण माझ्या मागून कोणतरी उसका नाम यीशु है. वो तुम्हें बपतिस्मा देगा, तो तुम्हाला बाप्तिस्मा लेकिन देईल. पानी का नहीं, पण तो पाण्याचं नाही देणार. अग्नि का बपतिस्मा देगा. अग्नीचा बाप्तिस्मा. Praise the Lord. You will be baptized with fire. तुम्ही अग्नीने बाप्तिस्मा You मिळवा. will be flames of fire. तुम्ही अग्नी ज्वाला बनणार. Praise the Lord. Hallelujah. अभी एक आदमी के ऊपर अग्नि आ जाएगा, अग्नि से भरा हुआ रहेगा, वो अलसीपना है क्या उसके अंदर? मग ज्या माणसावर आग येईल तो आळशी राहील का? क्या क्या नहीं. आराम से कुर्सी पे बैठ के बोलेगा चल बबू रे हो दिया काय.
आज का काम कल पे छोड़ने का, आजचं काम उद्या, उद्याचं परवा. आज का काम आज करना है. आजचं काम आपल्याला आज करायचंय. Praise the Lord. What you need to do today, you have to do today. आजचं जे काम आहे ते लिहिलेलं ते आज Some करायचं. people have got the habit, उद्या बघू. उद्या किसने देखा नहीं. आप सोचो क्या आपका हालत होगा. Nobody has seen tomorrow. कोणी उद्या बघितलेलं नाहीये. जो भी करना है आज करना है. जे करायचे ते आज करायचे. Yesterday is gone. कालचा दिवस गेला. इंग्लिश में गीत है, says yesterday is gone, sweet Jesus. आणि गीत आहे इंग्लिश मध्ये, कालचा दिवस गेला And tomorrow is may never be mine. आणि मग उद्या जो आहे तो माझा नसणार आहे. Show me the way that I may live today. आणि मला मार्ग दाखव आज कसं मी जगू. Praise the Lord. कल तो बीत गया है, उसको नहीं बदल सकता. कालचा निघून गेलेला आहे, तो मी बदलू नाही शकत. कल का तो मुझे मालूम नहीं है, उद्याचं मला माहित नाही. लेकिन आज जो मेरे पास में है, उधर में जो उस दिन मुझे कुछ करने का. आज जो माझ्याकडे त्याच्यात मी काय करू. Praise the Lord. आज का काम हमें आज ही कंप्लीट करना है. आजचं काम आपल्याला आज करायचं, क्योंकि कल जब आएगा उसका खुद का जिम्मेदारी लेके आएगा. कारण उद्याची काळजी उद्या आहे ना. I know. Then ये भी काम है, वो भी काम है. See how much of work will you have got only 24 hours. How can you complete today's work and tomorrow's work, everything in 24 hours? आणि बघा ना, आजचं काम आहे, उद्याचं काम आहे. तुम्ही जर उद्या करायला गेलात तर 48 तासाचं काम 24 तासात कसं कराल. Praise the Lord. हालेलुया. You need to seek the Lord. You need to trust in the Lord, and you need to walk diligently in the Lord. आणि तुम्हाला देवाचा झटून शोध करायचा आहे, देवावर विश्वास ठेवायचा आहे आणि विश्वासाद्वारे जगायचं आहे. Amen. So first thing that we see today is once God has anointed us, God has called us and has given us the promise, we cannot be lazy and slothful. आणि पहिली गोष्ट ही आहे, जर देवाने आपल्याला बोलवलंय, देवाने आपल्याला संधी दिलेली आहे, तर आपण आळशी असूच शकत नाही. Praise the Lord. आज हमें प्रभु के साथ में करार करना है. आणि आज देवासोबत आपल्याला करार करायचा. Lord, तेरा अग्नि से ऐसा भर मुझे प्रभु तुझ्या अग्नीने मला असं भर कि रात में मुझे नींद भी नहीं आना चाहिए. की रात्री मला झोप पण यायला क्या लागली. करूं मेरे परमेश्वर के लिए. माझ्या परमेश्वरासाठी मी काय करू. Praise the Lord. क्योंकि हमको देखो time is going to come that everybody is going to sleep. आणि मग अशी वेळ येते ज्यावेळी प्रत्येक जण झोपी जाईल. Bible says once the night comes then nobody can work. आणि मग येशू म्हणाला, बायबल म्हणाला, रात्र आली ना कोणी काम करू शकत वो नाही. कौन सा रात्रि के बारे में बोल ही रहा है? कुठली रात्र आहे बघा. कि हमको सबको दुनिया छोड़ के जाना है. मग आपल्याला सगळ्यांना ही दुनिया सोडून उस जायची. टाइम पे तुम कुछ नहीं कर सकते. त्यावेळी काय करणार So तुम्ही? whatever you can do it today when you are alive. आणि तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत तुम्ही सगळं काही करू You शकता. can do it while you are young. तुम्ही तरुण आहात तोपर्यंत करू Once you शकता. become old, then what are you going to do? जर तुम्ही म्हातारे झाले मग काय करणार. दुनिया के लोग बोलते हैं अभी बुढ़ा हो गया तो फिर अभी तुम देव देव करो. आणि मग जगातली लोक म्हणतात तुम्ही म्हातारे झाले ना मग देवळात तो जाऊ. इतना जवान आदमी तुम क्या देव देव कर रहा है. जवान आदमी काय देवदेव करतो रे. अभी मेहनत करो, काम करो, एंजॉय करो. आता मेहनत कर, आनंद घे, सगळं कर. आणि That's what they say. Then when you become old, you cannot walk freely and you go to the temple. Then. आणि जेव्हा तुम्ही चालण्याची शक्ती नसेल मग तुम्ही जा देवळामध्ये. But Bible says, remember your Creator in the days of your youth. आणि मग बायबल सांगतं तुझ्या तरुणपणामध्ये देवाची आठवण कर. Young days में तुम्हारा परमेश्वर को याद करो. तरुणपणामध्ये देवाची आठवण कर. Praise the Lord. So let us be zealous, let us be strong, let us be diligent in the work that God has given us. आणि मग देवाने जे काम दिलंय त्याच्यामध्ये झटून शोध करा आणि व्यवस्थित त्याच्यामध्ये राहा. Secondly, it says, be imitators of those who have by faith and patience inherited the promises. आणि मग बायबल आपल्याला अशा लोकांचं अनुकरण करायला सांगते ज्याने विश्वासाने, धीराने देवाच्या अभिवचनाचा वारसा उपभोगलाय. Okay, in 1 Peter chapter 2 and verses 21, 1 पेत्र 2:21 मध्ये बायबल सांगते. there Bible tells us, इथे बायबल सांगतं, for unto this, can you read? Yes. कारण ह्याच करिता तुम्हास पाचारण करण्यात आले आहे, कारण ख्रिस्तानेही तुम्हासाठी दुःख भोगले आणि जेणेकरून तुम्ही त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून चालावे म्हणून त्याने तुम्हा करिता कित्ता घालून दिला आहे. Praise the Lord. So here it says, for unto this you have been called, because Christ also suffered for you, leaving you an example that we might follow him in his footsteps. Okay. So here it is telling us, इथे बायबल आपल्याला सांगतं, for this reason you have been called, आणि ह्याच कारणासाठी तुम्हाला पाचारण झाले, because Christ has suffered for us and left an example. आणि ख्रिस्ताने तुम्हासाठी दुःख सहन केले आणि आपल्यासाठी एक उदाहरण See, I दिले. want to give you an example on suffering. आणि
दुःखावरती एक तुम्हाला उदाहरण दे. यीशु ने हमारे लिए दुख उठाया, येशूने आपल्यासाठी दुःख उचललं, सफरिंग, दुःख सहन केलं, and he has left an example that we may follow in his footsteps. आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवण्यासाठी उदाहरण झाले ते. So what is this suffering? हे दुःख काय? हमको ये समझना बहुत जरूरी है हे खूप समजणं गरजेचं आहे as believers. विश्वासू म्हणून. See, many people suffer in their life आणि अनेक लोक त्यांच्या जीवनामध्ये त्रास सहन and करतात they put everything on God and they say that I'm suffering because of Jesus. सगळं काही ते येशूवर टाकतात आणि म्हणतात माझे त्रास नाही येशूमुळे मला आहे. We have to understand what is suffering for God, for Christ, and suffering because of our own foolishness or mistakes. आणि देवामुळे दुःख सहन करायला लागणं आणि मी काही मूर्खपणाचे निर्णय घेतो त्यामुळे दुःख सहन करणं See, दोन वेगवेगळ्या गोष्टी. if you behave foolishly, जर तुम्ही मूर्खपणाने वागलात, if you do wrong things, जर तुम्ही चुकीच्या गोष्टी if केल्या you don't preach it in a proper way, आणि योग्य रीतीने जर बायबलचा प्रचार केला or नाही, whatever you do, जे काही तुम्ही करा which is not according to the word of God, जे देवाच्या वचनाप्रमाणे नाहीये, and if you suffer for that, you cannot blame God for that. आणि मग जर तुम्ही दुःख सहन करत असाल त्यासाठी देवाला दोष लावू नका. I think if you break the signal and somebody catches you and you have to pay money to the cops and you have to say यीशु के लिए मैं सफर कर रहा हूँ, this you are not suffering because of Christ, you are suffering because you have done wrong. आणि जर सिग्नल लागलेला आणि तुम्ही सिग्नल तोडून चाललेला आहात आणि तुम्हाला पोलिसांनी पकडलं पैसे दिले, मग तुम्ही असं म्हणू शकत नाही ख्रिस्तासाठी मी त्रास सहन करतो. You do something wrong and somebody fights with you or does harm to you, you cannot say I'm suffering because of Christ. आणि काहीतरी चुकी करते लोक तुम्हाला मारहाण करतात आणि तुम्ही हे नाही बोलू शकत मी देवासाठी मारतात. What is suffering for Jesus? येशूसाठी दुःख सहन करणं म्हणजे काय? When you stand for the truth जेव्हा तुम्ही सत्यासाठी उभे राहता and when you stand by your faith, आणि तुम्ही विश्वासावर उभे राहता and because of that truth and because of your faith, you have to suffer, you have to go through a long cut, you are ready to stand for the truth but not compromise, that is suffering. आणि जेव्हा तुम्ही सत्याच्या बाजूने उभे राहता तुम्ही विश्वासावर हलत नाही आणि त्यावेळी तुम्हाला खूप लांबचा पल्ला गाठावा लागतो, ते तुमचं दुःख आहे ख्रिस्तासाठी. For a very crude example, आणि एक साधारण उदाहरण, if you go to some office जर तुम्ही एका ऑफिस मध्ये गेला and they ask you for bribe, जर तुम्हाला त्यांनी लाच विचारली, they say if you give me so much money I will do it in 2 days. आणि ते म्हणाले एक 10,000 5,000 द्या 2 दिवसात काम झालं समजा. If you don't give that money, it may take 1 month. जर तुम्ही जे पैसे दिले नाही ते 1-1.5 महिना लागेल. So what we do, चल रे बाबा ये पैसा ले करके दे. हे रे 5-10 हजार घे 2 दिवसात. So what we are doing, we are going the shortcut method. मग आपण काय करतो शॉर्टकट मारतो ना. But Bible tells us it is better to wait for 1 month than to do the shortcut method. आणि मग ते लाच देणं 2 दिवसात काम करून घेणं त्यापेक्षा 1 महिना थांब ना. That is suffering for Christ. आणि हे ख्रिस्तासाठी दुःख सहन करणं. Standing for your faith, आणि तुमच्या विश्वासावर उभं राहणं not compromising with the truth. आणि सत्यासोबत काही कॉम्प्रोमाइज नाही करायचं. In one more beautiful example in the Bible, एक सुंदर उदाहरण बायबल मधलं when Jesus was baptized, जेव्हा येशूचा बाप्तिस्मा झाला he went, the Holy Spirit led him into the wilderness to be tempted of the devil. पवित्र आत्म्याने त्याला अरण्यात नेलं त्याची परीक्षा घेण्यासाठी. 40 days Jesus fasted there. 40 दिवस येशूने उपवास On the 40th day, 40व्या the दिवशी devil appeared to him. सैतान त्याच्याकडे आला And first thing he told him, why don't you make this stone? If you are the son of God, command this stone to become bread and you can eat it. आणि मग सैतान त्याला म्हणाला अरे तू जर देवाचा पुत्र असशील तर यात धोंड्याला भाकर बनव आणि खाऊन टाक. Then the second thing he said, if you are the son of God, he said jump from here, from this height, and the Bible says the angels will come and hold you and not allow your foot to dash the ground. आणि मग सैताने त्याला उंच कड्यावर नेला, तू देवाचा पुत्र आहेस इथून उडी मार कारण लिहिलेलं आहे देवदूत तुझ्या रक्षणा करता येतील तुझ्या पायाला पण ठेच लागणार. So he saw that even there Jesus did not give it to him. मग तिथेच येशूने काही तडजोड केली नाही. Then the third thing he says, तिसरी गोष्ट ही he म्हणाला says, okay, he said it shows him all the glory of the world. त्याने जगाचा पूर्ण गौरव येशूला दाखवला. And he says, if you bow down and worship me, जर तू मला नमन करशील आराधना करशील all these things I will give it to you. आणि ह्या सगळ्या गोष्टी मी तुला देईन. Now one thing we have to understand here, एक गोष्ट आपल्याला समजून घ्यायची, when devil told this to Jesus, जेव्हा सैतानाने येशूला हे सांगितलं Jesus did not argue with him. येशूने वादविवाद नाही केले. तू कौन है मेरे को देने वाला? तू कोण आहे रे मला
दे, ये सब मेरा ही हे है. माझंच आहे ना. Did Jesus say that? येशू म्हटलं का असं? Why did Jesus not say that to him? का येशूने असं नाही म्हटलं? Because Jesus knew येशूला माहित होतं, I created everything. मी सर्व काही I बनवलं, gave it to man, मी माणसाला दिले, but man fell into sin and gave it in the hands of the devil. आणि तो मनुष्य पापात पडला आणि त्याने ते परत सैतानाला And दिले. Jesus said, I have come to take it back from the devil. आणि येशू म्हणाला, त्या किल्ल्या मी परत घ्यायला आले. Praise the Lord. And I'm going to die on the cross. I'm going to be buried and I'm going to be risen. And when I'm risen, I will take that authority from the devil. आणि येशू म्हणाले, मी या जगात जाईन, दुःख सहन करीन, वधस्तंभावर जाईन, मरीन, पुरलो जाईन, पुनरुत्थान होईल आणि पुन्हा तो अधिकार. But now the devil is telling Jesus, I will give you a shortcut method. You don't have to go to the cross. Nobody will spit on your face. Nobody will nail you to the cross. Nobody will whip you 39 times with a cat of 9 tails. You have to do a simple thing. Just bow down before me and worship me and everything is yours. आणि मग सैतान आता येशू पुढे शॉर्टकट देतोय, तुला वधस्तंभावर जायची गरज नाही, चापकाचे 39 फटके खायची गरज नाही, कोण तुझी दाढी ओढणार नाही, कोण तुझ्या तोंडावर थुकणार नाही, एक काम गपचूप कर, माझ्या पाया पड. Praise the Lord. Philippians chapter 2, if you read 8, 9, 10 over फिलिप्पी there. करस्पत्र 2, 8, 9, 10 तुम्ही वाचा. The Bible tells us, तिथे बायबल सांगतं he शेवटी. said Jesus, he was obedient even to the death of the cross. आणि इथे म्हटलं येशू ख्रिस्त Read 9 and 10. आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले. मरण कोणता साधारण मरण नाही. साधारण मरण नाही बघा, The death of the cross. वधस्तंभावरचं मरण सबसे भयानक मौत. सगळ्यात वाईट मरण. And बात ऐसा नहीं था कि if Jesus wanted, he could save himself. आणि जर येशूची इच्छा असती तर स्वतःला तो वाचवू It शकला was असता. not them they were taking the life of Jesus, but Jesus laid down his life. आणि असं नाही कोणीतरी येऊन येशूचा जीव घेतोय, येशूने स्वतः त्याचं जीवन दिलेलं आहे. And he was obedient even unto the death of the cross. आणि तो वधस्तंभाच्या मरणापर्यंत आज्ञाधारक राहिला. And after that, त्यानंतर फिलिप्पी करस्पत्र 2, 8, 9, 10 येतपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. उसके बाद यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले आणि सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. praise the Lord. हालेलुया. Therefore, God has given him a name that is above every name. आणि मग ह्या कारणामुळे देवाने त्याला असं नाव दिलं जे नाव सर्व नावांहून See, उंच आहे. मुफ्त में नहीं दिया उसको. फुकट नाही दिलं बघा. Yes, Jesus ने हमारे लिए क्रूस पर मरा and he was obedient even unto death. See, हम भी obedient रहते हैं, लेकिन कब तक obedient रहते हैं? जब तक हम सहन कर सकते हैं. आणि जोपर्यंत आपल्याला सहन होत आहे तोपर्यंत आपण ऐकतो, मग पारा चढला की संपलं. Praise the Lord. कि एक कभी हम लोग करते ना, कभी अच्छा काम करते फिर एकदम बस झाला आता होत नाही. See, हम लोग एक लिमिट रहता है हम लोग का, मग आपली पण एक मर्यादा असते. इतना करने का किती करायचं? बस झाला आता, इसके आगे मुझसे नहीं होता है. सिर्फ हमारा एक लिमिट होता है. मग आपली एक सहन शक्ती आहे. बट यीशु का लिमिट क्या था? मरते दम तक येशूची मर्यादा बघा, मरेपर्यंत he was obedient. तो आज्ञाधारक होता आणि कधीच पाप केलं नाही, मरणापर्यंत आज्ञाधारक राहिला. Praise the Lord. That's what the Bible tells us. आणि हेच तर बायबल इथे And सांगते. that is why God gave him a name that is above every other name. आणि म्हणून त्या देवाने एक नाव दिलं त्याला जे सर्व नावांहून उंच आहे. Praise the Lord. So when Jesus was tempted by the devil after his what do you call it? After his baptism, आणि त्याचा बाप्तिस्मा झाल्यानंतर जेव्हा सैतानाने त्याची परीक्षा घेतली and he said, bow down and worship me, everything I will give it to you. आणि तो म्हणाला मला नमन कर, सगळं काही तुझं झालं समज. Jesus said, it is written येशू म्हणाला असं लिहिलंय, that you will worship nobody else but God. तू फक्त तुझा देव परमेश्वर आहे याचीच आराधना कर. Even if I have to suffer the death of the cross, I am ready to go through the cross and take that keys and that authority from you, but then to bow down and worship anybody else. आणि तो म्हणतो जरी मला त्रास सहन करायला लागला, जरी मला वधस्तंभावर जायला लागला, तरी मी जाईन, कारण मला तो अधिकार परत मिळवायचा आहे. So you understanding what is suffering? मग तुम्हाला कळलं सहन करणं Suffering तुम म्हणजे गलत किया, उसका नतीजा तुमको मिला, तो that is not for Christ. For the sake of your faith, for the sake of your stand, for the sake of the truth, you are ready to suffer because you believe in Jesus. आणि सत्यासाठी उभं राहणं, तुमच्या विश्वासासाठी तुम्ही उभं राहणं, हे करणं म्हणजे तुम्ही ख्रिस्तासाठी दुःख सहन करताय. नहीं तो हम कभी धीरे से दे देते, किसको मालूम नहीं. चर्च में आगे प्रेज द लॉर्ड, हालेलुया, बात में आगे धीरे से. लेकिन तुम देने के टाइम पे हो, तुम्हारा पास्टर ने नहीं देखा, लेकिन सबसे बड़ा पास्टर परमेश्वर तुम्हें देखा. He sees you, nobody can hide from him. आणि त्याला सर्व
कोणी लपू नाही शकत त्याच्यापासून. Praise the Lord. Hallelujah. So here it is telling us that Jesus suffered and left an example that we may follow his footsteps. आणि येशूने इथं सहन केलं आणि आपल्यासाठी एक उदाहरण बनलेलं आहे. That we may suffer, that we may walk in his footsteps. जेणेकरून आपण त्याच्या पावलांवर पाऊल टेकून जाऊ. Imitators of those. Look at Jesus. See how Jesus overcame the power of the devil. See how Jesus, he is the author and the finisher of my faith. आणि पहा येशूकडे कसं त्यांनी सैतानाचं सामर्थ्य धुडकवून लावलं आणि तो आपल्या विश्वासाचं निर्माण करताय आणि विश्वास पूर्ण करणार आहे. Looking unto Jesus. येशूकडे पहा. That means focusing upon Jesus. म्हणजे काय, नजर दोन्ही डोळे येशूकडे. Who is the author and the finisher of our faith. आणि जो आपल्या विश्वासाचा उत्पादक आहे आणि पूर्ण I करणार think आहे. it is Hebrews chapter 12 verses 1 and 2. This is Hebrews 12. तर मग आपण एवढ्या मोठ्या साक्षी रूपी मेघाने वेढलेले आहोत म्हणून आपण ही सर्व भार व सहज गुंतविणारे पाप टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे. आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू ह्याच्याकडे पाहत असावे. किसकी तरफ देखना है? हमको यीशु की तरफ नजर लगाना है. कुणाकडे बघायचं? येशूकडे बघायचं. He is the author, he is the finisher. आणि तो उत्पादक पण आहे आणि पूर्ण करणारा. Of our faith. आपल्या विश्वासाचा. अपना विश्वास पूरा यीशु के अंदर है. आपला विश्वास पूर्ण येशूमध्ये. In him was life and that life was the light of men. आणि त्याच्यामध्ये जीवन होतं आणि त्याचं जीवन मनुष्य मात्राचं. The light shines in the darkness and the darkness cannot overpower the light. आणि जो प्रकाश आहे तो अंधारात चमकतो आणि अंधाराचं प्रकाशावर सामर्थ्य नसतं. And what it says after that? The last part. जो आनंद त्याच्या पुढे होता. The joy that was in him. जो आनंद त्याच्या पुढे होता त्याच्या करता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला. Praise the Lord. कैसा वधस्तंभ कैसा सहन किया? वधस्तंभ कसा सहन केला? वधस्तंभ जो था, क्रूस जो था, it was painful thing, it was shameful thing. आणि मग जे वधस्तंभ आहे ते दर्दनाक गोष्ट आहे आणि खूप लज्जास्पद गोष्ट आहे. हम लोग बोलते हैं ना बहुत तकलीफ है ब्रदर, बहुत प्रॉब्लम है, कैसा ये कैसा सामना करने का. खूप दुःख आहे पास्टर, खूप दुःख आहे ब्रदर, कसं सहन करू? How did Jesus overcome it? येशूने कसं सहन केलं? Because the joy that was set before him. कारण त्याच्या पुढे तो आनंद होता. कौन सा आनंद था? कुठला आनंद होता? ये टाइम निकल जाएगा. ही वेळ निघून जाईल. Praise the Lord. ये दुनिया का जो तकलीफ है ये थोड़े दिनों का है. ये दुनियाचा त्रास आहे थोड्या वेळाचा आहे. लेकिन स्वर्ग में हमारा गौरव महान है. It cannot be compared with the glory. आणि देवाच्या गौरवासोबत तुलना होऊ शकत उसका तुलना हो ही नहीं सकता है. त्याची तुलना होऊ जो सफरिंग है वो बहुत थोड़ा है, लेकिन जो जॉय जो आनंद हमें मिलने वाला है उसका कोई तुलना नहीं है ये सफरिंग के मुद्दे. आणि जे त्रास आपल्याला होणार आहे पण जो आनंद आपल्याला मिळणार आहे दोघांची तुलनाच नाहीये. So Jesus was not looking at the present suffering, he was looking at the glory that was ahead. आणि मग येशू आजची जो त्रास आहे त्याच्याकडे बघत नव्हता, तर येणाऱ्या दिवसांमध्ये जो आनंद होता त्याच्याकडे तो बघत Praise the Lord. क्या था आने वाले दिनों का जो गौरव क्या था? यीशु बोला तीसरे दिन जब मैं जिंदा हो जाऊंगा पूरा दुनिया का तारण हो जाएगा. आणि येशू म्हणाला तिसऱ्या दिवशी जेव्हा मी जिवंत होईल अख्ख्या जगाचं तारण होईल. The whole world will be saved. आणि पूर्ण जगाचं तारण होईल. I will be risen to glory. आणि मी गौरवामध्ये मी उठवला जाईल. According to Revelation chapter 5. प्रगटीकरण 5 प्रमाणे. Bible says that all the angels and all the elders and everybody in the entire heaven, everybody worshiped Jesus. आणि तिथं म्हटलेलं आहे संपूर्ण स्वर्ग वरील मंडळी देवदूताने येशूची आराधना केली. Praise the Lord. They worshipped him. त्याने येशूची Saying आराधना holy, holy, holy. आणि म्हटले पवित्र पवित्र पवित्र. Praise the Lord. How did that happen? Because Jesus was willing to go through that suffering. कारण येशू ख्रिस्त त्या दुःखामधून जायला तयार झाला. Now this suffering is not from the suffering कि हम लोग को काम नहीं मिल रहा, नौकरी नहीं मिल रहा है हमको. See this suffering and this suffering is different. आणि मग आपले जे त्रास असतात नाही हो नोकरी नाही पैसा नाही कर्ज झालं मग हे त्रास ते नाहीये. ये तरह see Bible says that God's people do not live in debts. You are a giver, not a receiver. आणि मग बायबल स्पष्ट सांगते तुम्ही देणारे बनणार, उधार देणारे बनणार, उधार घेणारे नाही बनणार. You will be blessed. तुम्ही आशीर्वादित You shall be like the tree that's planted by the riverside. तुम्ही नदी किनारी लावलेल्या झाडाप्रमाणे असाल. Praise the Lord. हम कैसे हैं? एक ऐसे पेड़ के समान है जो नदी के किनारे लगाया गया है. आणि मग आपण अशा झाडासारखे जे नदीच्या किनारी लावले हमेशा
हमारा अंदर ब्लेसिंग रहेगा। नेहमी आपण फलवंत जिधर असतो. जाएंगे उधर लोगों को ब्लेसिंग मिलेगा। जिथे जाऊ तिथे लोकांना आशीर्वाद मिळेल. Praise the Lord. लेकिन हमारा विश्वास के लिए, हमारा फेथ के लिए, हमारा सच्चाई के लिए हम गलत मार्ग नहीं अपनाएंगे, हम सही मार्ग अपनाएंगे। भले हमको थोड़ा तकलीफ होगा तो चलेगा, लेकिन हम ये मार्ग में चलेंगे क्योंकि हमको प्रभु का नाम खराब नहीं करना है। आणि मग आपल्या हमारा नाम जो है प्रभु के नाम से जुड़ा है। मग आपल्या विश्वासासाठी, त्या सत्यासाठी आपण चुकीचं काही करणार नाही, कारण आपण चुकीचं केलं, आपल्या सोबत येशूचं नाव जुळलेलं आहे. Are you getting it? If I do something wrong, जर आपण काही चुकीचं केलं and लोग बोलेंगे ये देख पास्टर इतना जोर से प्रीचिंग करता है, काय करता है बघा। अरे बघा हे पास्टर एवढं जोर जोराने प्रीच करतात आणि लीडर एवढं प्रीचिंग करते, जीवन बघायचं क्या फायदा उसका? काय झाला फायदा त्याचा? That's not the way. We need to live a life not only to show people, but God is watching us at all times. आणि मग लोकांसाठी तर तुम्ही जगूच नका, पण देव तुमच्याकडे बघतोय त्याच्यासाठी जगा. Okay, so what we have learned over here that we need to walk in the truth, we have to walk by faith. आणि मग आपण इथे काय शिकतोय? आपण सत्याने जगायचंय, आपण वचनाद्वारे We जगायचंय. have to suffer for the truth, we have to suffer for faith. आणि मग सत्यासाठी आणि विश्वासासाठी आपल्याला दुःख सहन करायचंय. God will make all provision for us. आणि देव आपल्यासाठी सगळ्या योजना करेल. He will never allow us to lack in any good thing. आणि मग कुठल्याही चांगल्या गोष्टीने तो कमी करणार My नाही. God shall supply all my needs according to His riches. आणि माझा देव त्याच्या संपत्तीनुरूप सर्व गरजा माझ्या पूर्ण समझ करेल. में आ रहा है आप लोगों को? अगर समझो मुझे कोई क्या बोलते हैं, अगर कोई समस्या से जाना है तो वो समस्या में अगर मैं यीशु के लिए खड़ा हूँ तो प्रभु मुझे सप्लाई करेगा। आणि जर त्या एखाद्या समस्येमधून मी जातोय तर परमेश्वर माझ्या सर्व गरजा पूर्ण करेल. For example, मग उदाहरणार्थ when Elijah was at the brook of Cherith, आणि मग जेव्हा एलिया किद्रोन ओहळाजवळ होता when he was there, आणि तो तेव्हा तिथे होता, so God commanded the ravens to take food for him every day. आणि मग देवाने कावळ्यांना आज्ञा केली रोज त्याच्यासाठी अन्न नेऊन द्या. See, ravens don't give food, they snatch the food. आणि बघा ना, कावळ्यांची जात ते अन्न देत नाही, हातातून खेचून नेतात वो छीनने वाला है, आणि ते ओढून नेणार आहे. लेकिन परमेश्वर ने उसको आज्ञा दिया, पण परमेश्वराने त्याला आज्ञा दिली, रेवन कावळ्यांनो, अलाइजा वहाँ पे बैठा है, उनको रोज सुबह में नाश्ता, दोपहर का खाना, रात का खाना, 3 टाइम का खाना उनको दो। एलिया तिथे बसलेला आहे, त्याला सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, 3 टाइम त्याला. संडे स्कूल का किताब में मैं देखा था एक कौवा एक छोटा सा गोश्त का टुकड़ा लेके जा रहा है, आणि संडे स्कूलच्या पुस्तकामध्ये एक कावळा छोटासा तुकडा घेऊन उससे चालला. क्या पेट भरने वाला है? त्याचं एलियाचं काय पोट भरेल? Praise the Lord. बाइबल में लिखा रेवंस। आणि बायबल मध्ये लिहिले असंख्य कावळे. अच्छा, वो टाइम पे समझ गया देयर वाज फैमिन, आणि मग त्यावेळी प्रत्येक ठिकाणी दुष्काळ होता. किधर से उनको पकाया हुआ अच्छा कबाब, मटन, चिकन किधर से मिल रहा था? मग त्यांना फ्रेश चिकन, तंदुरी का कबाब कुठून भेटले असतील? हाँ, सब जगह गरीबी था। सगळीकडे दरिद्री गरिबी होती. In King Ahab's palace, they were cooking good food. आणि आहाब राजाच्या किचन मध्येच चांगले अन्न होतं. किसी को अंदर जाने का परवानगी नहीं था, लेकिन कौवे बराबर जाते थे वहाँ। कुणाला परमिशन नव्हती, कावळे घुसायचे तिथे. वहाँ से जैसे उन लोग अच्छा गरम गरम बाहर निकालते थे, कबाब वगैरह ये सब वहाँ से लेके आके अलाइजा को देते। आणि मग तिथं जे बनलेलं आहे राजाच्या टेबलावर एक 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 कावळे घेऊन एलियाला Praise the Lord. हालेलुया. See, God provided his need. देवाने त्याची गरज भागवली. My God shall supply all my needs. माझा देव माझ्या सर्व गरजा Praise the भागवेल. Lord. तकलीफ होगा चलेगा, हम गलत नहीं करेंगे, ये हमारा विश्वास है, हम यही मार्ग पे चलेंगे। भले हमको थोड़ा तकलीफ उठाना पड़ा तो चलेगा, परमेश्वर मुझे सप्लाई करेगा। आणि थोडा त्रास झाला तरी चालेल, पण देवाचा मार्ग हेच सांगते, वचन हेच सांगते, मी ह्याच मार्गाने जाईल. प्रभु मार्ग निकालेगा। प्रभु मार्ग काढेल ना. Praise the Lord. अगर समझे तुमने बोला मैं तुमको ये पैसा नहीं देना चाहता हूँ, मैं सही मार्ग में चलूंगा, तो वो बोलते 1 महीना, तो प्रभु क्या करेगा उसको? भाई 1 महीना नहीं 2 दिन में वो काम कर। God is my supplier. देव माझ्या गोष्टी करणार आहे. He will make the doors to open for you. तो माझ्यासाठी दरवाजे उघडेल. So we have to trust in the Lord. आपल्याला देवावर भरोसा So ठेवायचा. suffering for the truth means to stand for the truth. आणि सत्यासाठी दुःख सहन करणं म्हणजे सत्यासाठी उभं राहणं. Praise the Lord. We have been empowered by God. देवाने आपल्याला सामर्थ्य दिले His ना. promises, His Bible, His word. त्याचं वचन, अभिवचन, बायबल वो आपको सपोर्ट करता तो है। आपल्याला सपोर्ट करतो. And 3 things we see in 1 Corinthians chapter 13 and verse 13. आणि 1 Corinth 13 मध्ये आपण बघतो वहाँ पे हम 3 चीज देखते हैं। तिथे 3 One is faith, hope and love. आणि
विश्वास, आशा आणि प्रीती. 3 things. 3 गोष्टी आहेत. ये 3 चीज जो है बहुत सामर्थ्यवान चीज. आणि ह्या 3 गोष्टी खूप सामर्थ्यवाली आहेत. फेथ जो है, बाइबल बोलता है, if you have faith as a grain of a mustard seed, you can move mountains. आणि बायबल सांगतं मोरीच्या दाण्या एवढा जरी विश्वास असेल तर तुम्ही डोंगर हलवा. तुमको समझ में आ रहा है? विश्वास एक छोटा सा बी के समान है. आणि विश्वास छोट्याशा बी प्रमाणे एक बहुत बड़ा पर्वत को भी वो हिला देगा. आणि मोठ्या पर्वताला तो हलवेल. See the power that is there. बघा किती सामर्थ्य. In one place Bible tells us, एक ठिकाणी बायबल he सांगतं, said the seed, the mustard seed, if you sow it in the ground, it will become into a tree. आणि एका ठिकाणी म्हटलेलं आहे मोरीचा दाणा तू जमिनीत पेर ना, मोठं झाड होईल त्याचं. विश्वास वैसा है. विश्वास तसाच आहे. विश्वास is creative. आणि विश्वास निर्माण करणार It आहे. is powerful. It can move mountains in your आणि ते life. सामर्थ्यशाली आहे. ते तुमच्या जीवनामध्ये महान कार्य It can आहे. raise up the dead people. आणि ते मेलेली लोक उठवेल. It heals the blind आणि people. त्या आंधळ्या लोकांना बरं करेल. It makes the lame to walk. आणि त्या लंगड्यांना चालवेल. It gives you a glorious life, victorious life. आणि तो तुम्हाला गौरवी जीवन देईल. See, faith is victorious. आणि जो विश्वास आहे तो विजयी असतो. Hope never disappoints. आणि जो आशा आहे ना, आशा ती कधी निराश करत नाही. Hoping आम्ही in the Lord, प्रभू मध्ये आशा you ठेवा. will never be disappointed. मग तुम्ही कधी निराश होणार नाही. Praise the Lord. See, the hope of when you hope in the Lord is it's not like the hope of the world. आणि जेव्हा तुम्ही प्रभू मध्ये आशा ठेवता जगासारखा विश्वास नाही तो. दुनिया के लोग बोलते हैं hope for the best but prepare for the worst. आणि जगातली लोक काय म्हणतात, चांगलं होईल अशी आशा ठेव पण वाईटासाठी तयार राहा बाबा. ये कौन सा विश्वास है? कुठला विश्वास आहे? Hope for the best खूप चांगलं होईल आशा ठेव but prepare for the worst. पण बघा वाईट झालं तर तयार राहा. कैसा हो सकता है? हे काय रे बाबा, समझ थोडी में आ रहा है? भाषेने बोलतोय. तुम गलत चीज का तैयारी करो, उसका मतलब तुम गलत पे विश्वास कर रहे हो. आता तुम्ही वाईटासाठी तयारी करा पण तिकडे पण विश्वास काहीतरी आहे. नुकसान होणार आहे और उसका तैयारी कर रहा है, तो फेथ किधर है? काहीतरी नुकसान होणार आहे, तयारी करा, मग विश्वास कुठे आहे? और दुनिया का आशा जो है वो घोड़े के सामने गाजर के जैसा है. आणि मग दुनियाची आशा काय, घोड्यासमोर गाणं हे वो कहानी मालूम है ना हमको? घोड़ा का सामने गाजर, वो आदमी चाबुक से घोड़े को मारता, घोड़ा हिलने को तैयार नहीं. आणि मग घोड्यासमोर गाजर ठेवतो तो मारतो माणूस घोड्याला, पण घोडा हालत नाही. वो क्या करता, गाजर लेके उसको वही हंटर पे बांध देता वो. तर गाजर काय करतो, हंटरला बांधून ठेवतो. एंड वो ऐसा आगे करके घोड़ा का इतने 1 फुट आगे छोड़ता है. आणि घोड्याचे 1 फूट पुढे तो गाजर तो ठेवतो. घोड़े को लगता है एक आगे जाएगा तो एक गाजर मिलेगा. घोड्याला वाटतं पुढे गाजर आहे, चला पुढे जाऊ. पूरा जिंदगी भर वो गाजर के चक्कर में भागता है. गाजरच्या याच्या नादामध्ये आयुष्य घालवत होतो. ऐसा है दुनिया का आशा. अशी जगाची आशा आहे. एक दिवस चांगला होना, एक दिवस चांगलं होणार मेरा ब्रदर, पति बदलना, माझा पती बदलणार, बच्चे लोग बदलना, मुलं बदलतील, सगळं चांगलं होणार. सगळं चांगलं होणार. See, ये आशा में पूरा जिंदगी कट जाता ही आशा ठेवून जा म्हातारे होतात. और एंड में रेस्ट एंड पीस खाली आणि मग शेवटी आराम उधर ही अपना आराम है. मग तिथं आराम आहे कबरेमध्ये. ये दुनिया का आशा है. ही दुनियाची लेकिन आशा. परमेश्वर के वचन पे जो आशा करता है, पण जो परमेश्वराच्या वचनावर आशा बाइबल says that he will never be disappointed. आणि बायबल सांगतो तो कधी 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 निराश होणार नाही. Praise the Lord. Love is also very powerful thing. आणि प्रेम जे आहे ते पण सामर्थ्य Because why? Because Bible says God is love. It says greater than all is love. आणि इथे बायबल सांगते सगळ्यात मोठं आहे ते प्रेम आहे. Love is the greatest. आणि प्रीती श्रेष्ठ आहे. Because God is agape. कारण देव आगापे आहे. God does not have love. God is love. देवामध्ये लव नाहीये, देव स्वतःच लव आहे. Praise God. He is love. तो स्वतः प्रेम आहे. And Bible says many waters cannot quench love. आणि मग बायबल सांगते अनेक जलाशय प्रेमाची आग थंड नाही करू Love शकत. is very powerful. प्रेम खूप सामर्थ्यशाली आहे. Love never fails. पण प्रेम कधीच अपयशी होत नाही. प्रीति कभी हार नहीं सकता है. प्रेम कधी हारू शकत नाही. Praise the Lord. So these 3 powerful things are operating in your life. आणि मग ह्या 3 सामर्थ्यशाली गोष्टी तुमच्या जीवनात कार्य करतात. So what it says over there, through faith and patience we shall inherit the promises of आणि God. विश्वासाद्वारे संयमाने देवाचे जे वचन आहे त्याचा आपण वारसा उपभोगतो. Faith is the gift of the Holy Spirit. आणि विश्वास पवित्र आत्म्याची देणगी आहे. Faith is the gift of the Holy Spirit. विश्वास पवित्र आत्म्याची देणगी आहे. And patience is the fruit of the Holy Spirit. आणि संयम हे पवित्र आत्म्याचं फळ आहे. समझ में आ रहा आप लोग? कळतंय तुम्हाला? Faith is the gift of the Holy Spirit.
Patience is the fruit of the Holy Spirit. आणि विश्वास आहे ते पवित्र आत्म्याची देणगी आहे आणि संयम हा पवित्र आत्म्याचं फळ आहे. So faith and patience, you inherit the promises of God. आणि बघा, देणगी आणि फळ दोघे एकत्र आले की आपण देवाच्या वचनाचा वारसा उपभोगतो. Praise the Lord. हालेलुया.